आज मी बनवत आहे अंडा मसाला। त्याच्यासाठी मी कढीपत्ता टाकलाय आणि मी ग्रेव्ही बनवली आहे पहा। त्याच्यामध्ये टमाटर, कांदा, अद्रक, लसूण आणि मिरच्या ह्या वाटून घेतल्या आहेत आणि हे आपल्याला तेल सुटेपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचे। हळद टाकूया आणि तिखट टाकूया। मीठ टाकूया। मस्त तेल सुटेपर्यंत एकदम छान मस्त भाजून घेऊया। त्याला पूर्ण तेल अलग व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय अंड्या मसाल्याला चव काही येत नाही। खूप दिवस झाले, आज जवळजवळ महिना ते 2 महिने झाले असतील मी अंडा मसाला बनवला नव्हता। त्याच्यामध्ये माझ्या मिठूची बडबड असते। आता मी अंडी बॉईल करून घेतले, आता मी त्यांना सोडून घेते। तोपर्यंत आपली ग्रेव्ही तयार होत आहे बघा। ही ग्रेव्ही एकदा करून पहा। अंडे सोलून अर्धा भाग करून आता मी त्याच्यामध्ये पेलाभर पाणी टाकते। एक पेला पाणी टाकल्यावरती बघा ग्रेव्ही कशी आपली छान आले कलर त्याचा। आता अर्धी अंडी कापून ठेवली आहेत। आता आपण अंड सरळ नाही ठेवायचं, असं उलटं ठेवायचं। अंड्याची पाट आहे ना ती खालच्या बाजूला ठेवायची, म्हणजे ती गायरी असते ना ती अंड्याला चिपकून राहते, गायरी अंड्याची पडत नाही बघा। अशा प्रकारे अंडी आपण सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया। ही ग्रेव्ही अंडा मसाला माझ्या मुलांना तर खूप आवडतो। घरी सर्वांना अंडा मसाला मी बनवलेला खरंच खूप छान वाटतं। त्याच्यामध्ये आपण चमच्यानी थोडी ग्रेव्ही टाकून घेऊया। स्वीटी मस्ती नको करूस गो। ही स्वीटी आणि मिठूची मस्ती भरपूर असते। मध्ये जेवण करताना सर्व लोक झोपून जातात, पण हे दोघांचं काय चालतं ना ते समजत नाही। आणि मी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे, आता वरून टाकणार आहे बघा। धुवून ठेवलेली आहे कोथिंबीर आणायची आणि तिला धुवायची पहिली आणि सुकवायची आणि डब्यामध्ये भरून ठेवायची। 8 ते 10 दिवस एकदम चांगली राहते ही कोथिंबीर बघा।